हे दृश्य आपण गिरगाव मधली पाहतोय। गिरगाव मध्ये ज्या पांढऱ्या पट्ट्या मारण्यात आलेल्या होत्या त्याच्यावर काळा रंग फासण्याचा मनसेकडून प्रयत्न करण्यात येत होता। त्याच दरम्यान या मनसैनिकांची पोलिसांकडून धरपकड सुरू आहे। महाराष्ट्र हे तुमच्या माध्यमातून सगळ्यांना दाखवा ही प्रशासनाची दडपशाही आहे। हे तुमच्या माध्यमातून संपूर्ण मुंबईला कळून दे। हे प्रशासनाला विरोध केला की अशी दडपशाही करतात। हो थांबा हो तुम्हाला ताब्यात घेतलं तुम्हाला ताब्यात घेतलं महाराष्ट्र नवनिर्माण सगळ्यांना अशा पद्धतीने पकडतात। प्रशासन झोपला होता का? लोढालाही बोलवा ना आमच्या इथे, त्यांना पण घ्या ना। त्यांनी केलेलं हे गोष्ट असुदार असू दे, असुदार आपण बघतोय या ठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। आता पोलीस त्यांना ताब्यात घेऊन आलेले आहेत। मनसेने हे आंदोलन केलं होतं। या ठिकाणी मनसेचे विभागाध्यक्ष दिनेश पुंडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। सफेद पट्टी बुजवण्यात यावी, त्या ठिकाणी काळा रंग मारण्यात यावा अशा प्रकारची मागणी पोलिसांकडून पोलिसांच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेली आहे। मात्र कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। त्यानंतर पुढील भूमिका मनसेची काय असणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। अद्यापही या ठिकाणी आपल्याला पांढरी पट्टी ही पाहायला मिळते। ही पांढरी पट्टी आज काळी करण्यात येणार का? जर काळी केली नाही तर या सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलेले आहेत। तर एकूणच विभागाध्यक्ष आहेत त्यांचं यावरती मत काय असणार आणि त्यांची पुढील भूमिका काय असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन आसिफ सिद्दीकीसह स्वप्नील जाधव, G24 तास, मुंबई। गिरगाव मध्ये मनसैनिकांचं आंदोलन सुरू होतं। ज्या पांढऱ्या पट्ट्या मारण्यात आलेल्या आहेत त्यांच्यावर काळा रंग फासण्याचा प्रयत्न होत होता आणि याच दरम्यान पोलिसांनी त्यांना अडवलेलं देखील होतं। पोलिसांनी आता त्यांना सगळ्या आंदोलकांना ताब्यामध्ये घेतलेलं आहे। गिरगाव मध्ये या रस्त्यावर पांढऱ्या पट्ट्या मारण्यात आलेल्या होत्या। घाटकोपर दादर मधील प्रकारानंतर आता गिरगाव मधीलही प्रकार समोर आलेला होता आणि याचा निषेध करण्यासाठी मनसैनिक रस्त्यावर उतरले आणि मनसैनिकांनी या पांढऱ्या पट्ट्यांवर काळा रंग लावण्याचा प्रयत्न केला। मात्र पोलिसांनी त्यांना अडवलेलं आहे। काही वेळ बाचाबाची देखील झाली आणि त्यानंतर पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यामध्ये घेतलेलं आहे। मुंबईमध्ये सध्या पांढऱ्या पट्ट्यांचा वाद पेटलेला आहे। अनेक ठिकाणी अशा पांढऱ्या पट्ट्या मारण्यात आलेल्या आहेत। त्यावरून मनसे आक्रमक झालेली आहे। मनसेनं दादरमध्ये देखील आंदोलन केलं, आक्रमकपणे भूमिका घेतली आणि त्या ठिकाणी त्या पांढऱ्या पट्ट्यांवर काळा रंग लावलेला होता। आता गिरगावमध्येही असा प्रकार समोर आल्यानंतर या पांढऱ्या पट्ट्यांवर काळा रंग मारण्यात आला। मंगलप्रभात लोढा हा जैन विकास मंत्री आहे। हे प्रशासन जैन लोकांना विकले गेले आणि पोलिसांनी मुद्दामून जाणून बुजून याच्याकडे कानाडोळा करतायत। जेव्हा आम्ही मनसेवाले जेव्हा इथे काळा रंग मारायला आलो तेव्हा पोलीस आम्हाला अडवतात। मग ज्या वेळेला हा पांढरा पट्टा मारला या लोकांनी त्यावेळेला पोलिसांनी का नाही कारवाई केली? इथे CCTV आहेत, पोलिसांनी शोधायचं कोणी पट्टे मारलेत आणि गुन्हा दाखल करायचा त्याच्यावर। आम्ही जोपर्यंत हा रंग इथे काळा होत नाही आहे ना तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही। आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। स्वप्नील, गिरगावमध्ये पांढऱ्या पट्ट्यांचा हा मुद्दा आपल्याला पाहायला मिळालेला होता। या पांढऱ्या पट्ट्यांवर काळा रंग लावण्याचा मनसैनिकांनी प्रयत्न केला, मात्र मनसैनिकांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलंय। काय भूमिका या सगळ्यांची? नक्कीच मनसेचे कार्यकर्ते संतप्त झाले होते। त्यांच्याकडून या ठिकाणी काळी पट्टी मारण्यात आलेली आहे। जोपर्यंत ही पूर्ण पांढरी पट्टी आहे त्यावरती काळा रंग मारण्यात येणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही अशा प्रकारची भूमिका मनसे कार्यकर्त्यांनी घेतली होती। मनसेचे विभागाध्यक्ष दिनेश पुंडे आणि त्यांच्यासह काही कार्यकर्त्यांना गिरगाव पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। त्यांच्याकडे स्प्रे होते आणि स्प्रेने त्यांनी ही कलर केलेले आहेत। मात्र एकूणच दादरमध्ये जी कारवाई केली, महानगरपालिकेचे कर्मचारी घटनास्थळी तात्काळ दाखल झाले होते। मात्र आज अशा प्रकारची तत्परता कुठे पाहायला मिळाली नाही। फक्त या ठिकाणी पोलीस कर्मचारी आणि मनसैनिक उपस्थित होते। मात्र BMC कडून या संदर्भात कारवाई केली जाणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। मनसेच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आंदोलन करून एकच मागणी केलेली आहे ती म्हणजे काळी पट्टी यावरती मारण्यात यावी, ही पांढरी पट्टी हटवण्यात यावी अशा प्रकारची मागणी केलेली आहे। आणि जैन धर्मीयांवरती कारवाई का केली जात नाही अशा प्रकारचा सुद्धा एक प्रश्न उपस्थित केलेला आहे। त्याचप्रमाणे राज्याचे मंत्री जे आहेत मंगलप्रभात लोढा यांच्यावरती सुद्धा गंभीर आरोप हे मनसेच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेले आहे। या विभागाचे या विधानसभे क्षेत्राचे आमदार जे आहेत ते
मंगलप्रभात लोढा आहेत त्यांच्याकडून कुठेतरी जैन धर्मियांना मदत केली जाते, त्यांच्याकडून प्रोत्साहन दिलं जातं असा आरोप हा मनसेच्या कार्यकर्त्यांचा आहे. काल शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी काळी पट्टी मारली होती आणि यानंतर मनसेचे कार्यकर्ते आज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले. मात्र तुर्तास या सर्व कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. यानंतर या पट्टीवरती काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे. जर आज यावरती कारवाई केली नाही किंवा ही पांढरी पट्टी हटवून यावर काळा रंग मारण्यात आला नाही तर पुढील भूमिका ही मनसेची काय असणार, परत आंदोलन करणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. नक्की स्वप्नील, तर या सगळ्या घडामोडींकडे आपलं लक्ष असणारच आहे. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.